नमस्कार, मी प्राध्यापक तानाजी चव्हाण आपलं पंत अकॅडमी मध्ये स्वागत करतो आहे। प्रीवियस लेक्चरला आपण 11 सायन्सचा कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक बघत होतो। या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण बघत आहोत। त्यातले 2 सब क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत। आज थर्ड सब क्वेश्चन बघणार आहोत। तर बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। त्याच्यामधला थर्ड क्वेश्चन आहे x² प्लस 4 आयोटा x मायनस 4 इज इक्वल टू 0। आता हे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कंपेअर करूया। ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर। Comparing this equation with ax² plus bx plus c is equal to 0, we get a ची व्हॅल्यू मला 1 मिळणार आहे, b ची व्हॅल्यू 4 आयोटा आणि c ची व्हॅल्यू -4 मिळणार आहे। a is equal to 1, b is equal to 4 आयोटा and c is equal to -4। आता मी डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू काढतो आहे, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढतो आहे। तर बघा, b ची व्हॅल्यू 4 आयोटा होल स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणखी c ची व्हॅल्यू -4। 4 चा स्क्वेअर 16 येणार, आयोटा स्क्वेअर येणार प्लस हे मायनस मायनस प्लस होणार आहे। 4 इंटू 4 म्हणजे 16 येणार आहे। आता 16 ॲज इट इज, आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 प्लस 16, 16 - 1 म्हणजे -16 प्लस 16 इज इक्वल टू 0। आता डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू मला 0 मिळालेली आहे आणि जेव्हा डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते, तेव्हा रूट्स जे असतात ते इक्वल असतात। Therefore, the given equation has equal roots and these roots are given by x is equal to -b plus or minus under root b² - 4ac upon 2a या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला रूट्स मिळणार आहेत। x is equal to minus b ची व्हॅल्यू 4 आयोटा प्लस और मायनस अंडर रूट डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू 1। x is equal to, आता इथं -4 आयोटा हे अंडर रूट 0 म्हणजे 0च येणार आहे, म्हणजे इथं आलेला आहे न्यूमरेटरला -4 आयोटा अपॉन 2, म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे x इज इक्वल टू -2 आयोटा हे तुम्हाला मिळालेलं रूट्स आहे। राइट डाउन। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, आयोटा x² - 4x -4 आयोटा इज इक्वल टू 0 हे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। त्याचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहे। पहिल्यांदा आपण हे गिवन इक्वेशन कंपेअर करूया। ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर। कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, वी गेट इथं a ची व्हॅल्यू आयोटा मिळणार आहे, b ची व्हॅल्यू -4 मिळणार आहे आणि c ची व्हॅल्यू -4 आयोटा येणार आहे। त्याच्यानंतर डिस्क्रिमिनंट b² - 4ac ची व्हॅल्यू काढूया। b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू -4 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू आयोटा आणि c ची व्हॅल्यू -4 आयोटा। आता -4 चा स्क्वेअर केला तर प्लस 16 येणार, कारण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह येतो, त्यामुळे इथं प्लस 16 आलं। हे -4 इंटू -4 प्लस 16 येणार, आयोटा इंटू आयोटा, आयोटा स्क्वेअर मिळणार। नेक्स्ट स्टेपला हे 16 प्लस 16 इंटू आयोटा स्क्वेअर बद्दल मी -1 लिहिणार, म्हणजे हे -16 आणि हे प्लस 16 इक्वल 0 मिळणार आहे। म्हणजे डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू
मला 0 मिळालेली आहे. जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 मिळते तेव्हा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स इक्वल असतात. म्हणून मी इथं लिहिलं therefore given equation has equal roots and these roots are given by x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. या इक्वेशन या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. x is equal to हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज, b ची व्हॅल्यू -4 प्लस ऑर मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून 0 पुट केली अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आयोटा आहे ती आयोटा पुट केली. आता इथं बघायचं की काही 0 विचारात घेण्याची आवश्यकता नाही. मायनस मायनस प्लस होणार, +4 न्यूमरेटरला येणार आणि डिनॉमिनेटरला 2 आयोटा. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे 2 अपॉन आयोटा x इज इक्वल टू मिळालं. डिनॉमिनेटरला आयोटा असल्यामुळे याचं रॅशनलाइज करण्यासाठी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आयोटाने मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार आहे 2 इंटू आयोटा 2 आयोटा अपॉन आयोटा इंटू आयोटा आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू 2 आयोटा ऍज इट इज. आयोटा स्क्वेअर बद्दल -1 लिहिलं कारण आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते. म्हणजे 2 आयोटा अपॉन -1 म्हणजे -2 आयोटा हे तुमचं फायनल आन्सर आहे. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट मला मिळालेलं आहे -2 आयोटा. राईट डाउन. नेक्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 4. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. असाच क्वेश्चन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. x² मायनस 2 प्लस आयोटा x मायनस 1 मायनस 7 आयोटा इज इक्वल टू 0 असं गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. हे इक्वेशन मी याच्याबरोबर कंपेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू मला मिळणार आहे 1, b ची व्हॅल्यू -2 इंटू ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट मध्ये 2 प्लस आयोटा मिळत आहे अँड c ची व्हॅल्यू मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 7 आयोटा असं मिळत आहे. a b आणि c च्या व्हॅल्यू मिळवल्यानंतर मी डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो. b² मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे मायनस इंटू ब्रॅकेट 2 प्लस आयोटा b² असल्यामुळे होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू मायनस इंटू ब्रॅकेट 1 मायनस 7 आयोटा. नेक्स्ट स्टेपला निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. या कन्सेप्टच्या आधारे इथं लिहिणार 2 प्लस आयोटा होल स्क्वेअर. या निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह झालेला आहे. हे मायनस आणि हे मायनस मिळून प्लस झालं. 4 इंटू 1 4 येणार इंटू 1 मायनस 7 आयोटा. नेक्स्ट स्टेपला याचं एक्सपान्शन जर केलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 येणार प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 4 आयोटा येणार प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आयोटा स्क्वेअर येणार प्लस 4 ने या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं 4 इंटू 1 4 प्लस मायनस मायनस 4 7 जा 28 आयोटा. नेक्स्ट स्टेपला 4 ऍज इट इज हे -28 आयोटा आणि +4 आयोटा म्हणजे -24 आयोटा येणार. आयोटा स्क्वेअर साठी मी -1 लिहिलं +4 ऍज इट इज. आता इथं बघायचं 4 + 4 8 झालं. 8 - 1 केलं तर 7 राहणार आहे म्हणजे 7 - 24 आयोटा ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मला कॉम्प्लेक्स नंबर मिळालेली आहे म्हणजेच इमॅजिनरी मिळालेली आहे आणि त्यामुळं गिवन इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट्स. जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इमॅजिनरी नंबर मिळते तेव्हा गिवन इक्वेशनचे रूट्स हे कॉम्प्लेक्स रूट्स मिळणार आहेत. त्यामुळे गिवन इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट. आता गिवन इक्वेशनचे रूट्स मला कॉम्प्लेक्स मिळणार आहेत
आपण जो फॉर्म्युला वापरतो x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, त्याच्यामध्ये अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इतकी आलेली आहे, त्याचं रूट काढायचं आहे. मी काय करतो, लेट रूट 7 मायनस 24 आयोटा हे जे रूट आहे ते m प्लस n आयोटा येतं असं मी कन्सिडर केलं, where m and n belongs to r. एवढ्या स्टेप्स आधी नोट डाऊन करा, मग पुढच्या स्टेप्स आपण बघूया. तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 7 मायनस 24 आयोटा. त्याच्यानंतर आपण अंडर रूट 7 मायनस 24 आयोटा इज इक्वल टू m प्लस n आयोटा, where m and n belongs to r असं कन्सिडर केलं होतं. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट, या साइडचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट गायब होईल आणि 7 मायनस 24 आयोटा इज इक्वल टू m प्लस n आयोटा होल स्क्वेअर येणार आहे. 7 मायनस 24 आयोटा याचं जर एक्सपान्शन केलं तर हे एक्सपान्शन आपल्याला मिळतं आहे m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर प्लस 2mn आयोटा. नेक्स्ट स्टेपला बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणजे यांचे रियल पार्ट्स आणखी इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असणार आहेत, म्हणून मी लिहिणार आहे याचा रियल पार्ट्स m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर आणि याचा रियल पार्ट 7 आहे म्हणजे n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर इज इक्वल टू 7. याला इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं. त्याच्यानंतर या साइडचा इमॅजिनरी पार्ट 2mn आहे आणि या साइडचा आहे मायनस 24 आहे म्हणजे 2mn इज इक्वल टू मायनस 24. याच्यामध्ये हे 2m इथे इंटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होणार म्हणजे n इज इक्वल टू मायनस 24 अपॉन 2m. 2 1 जा 2, 2 12 जा 24 म्हणजे मायनस 12 अपॉन m, n ची व्हॅल्यू मिळाली. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलं. ही जी n ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. पुट n इज इक्वल टू मायनस 12 अपॉन n इन इक्वेशन 1 वी गेट. इक्वेशन 1 काय आहे बघा, हे m स्क्वेअर आहे जिथे मायनस n च्या जागेला मायनस 12 अपॉन m होल स्क्वेअर इज इक्वल टू 7 m स्क्वेअर मायनस निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो म्हणून हे पॉझिटिव्ह होणार. 12 चा स्क्वेअर केला तर 144 अपॉन m स्क्वेअर इज इक्वल टू 7. या इक्वेशनला मी थ्रू आउट m स्क्वेअर न जर मल्टिप्लाय केलं तर m स्क्वेअर इंटू m स्क्वेअर m रेस टू 4 येणार आहे मायनस इथे m स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर m स्क्वेअर कॅन्सल होईल. 144 इज इक्वल टू 7m स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला m रेस टू 4 मायनस हे प्लस 7m स्क्वेअर या साइडला येऊन मायनस 7m स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0 असं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. इथं आता m स्क्वेअर बद्दल आपण एखादं अक्षर पुट करूया आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून m ची व्हॅल्यू मिळेल. ही मिळालेली m ची व्हॅल्यू नंतर इक्वेशन 2 मध्ये भरून n ची व्हॅल्यू काढता येईल. या व्हॅल्यू भरून हे जे रूट आहे त्या रूटची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. पण एवढा पार्ट आधी नोट डाऊन करा, मग पुढचा पार्ट आपण बघूया. आपण m raised to 4 minus 7m square minus 144 is equal to 0 हे इक्वेशन मिळवलं होतं. इथे m square is equal to p पुट करतो. लेट m square is equal to p हे इक्वेशन होणार m raised to 4 आहे म्हणजे m square चा स्क्वेअर असणार. m square साठी p पुट करणार त्याचा स्क्वेअर म्हणजे p स्क्वेअर मायनस 7 m स्क्वेअर साठी p पुट केलं मायनस 144 इज इक्वल टू 0. आता हे मला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना प्रॉडक्ट आला पाहिजे मायनस 144. प्रॉडक्ट किती मिळाला पाहिजे मायनस 144 आणि सम आली पाहिजे मायनस 7. असे नंबर जर आपण फाइंड आउट केले तर मायनस 16 आणखी प्लस 9 मायनस 16 इंटू 9 केलं तर मायनस 144 येतं कारण 16 9 जा 144. आणखी याची सम घेतली
तर -7 येते. इथं स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे मी डायरेक्ट फॅक्टर लिहू शकतो p - 16 आणखी p + 9 = 0 असे फॅक्टर्स मिळाले. आता या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 येतो आहे. याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेट = 0 और सेकंड ब्रॅकेट = 0. म्हणजेच p - 16 = 0 और p + 9 = 0. हे -16 आहे, त्या साइडला गेल्यानंतर +16 होणार, म्हणजे p = 16 और p = -9. तर हे +9 त्या साइडला गेल्यानंतर -9 झालं. आपण p कशासाठी कन्सिडर केलं होतं? m² साठी. म्हणून रिसबस्टिट्यूट p = m², we get म्हणजे m² = 16 मिळणार और m² = -9 मिळणार. तुम्हाला माहिती आहे की m आणि n आपण रियल नंबर्स आहेत असं कन्सिडर केलं होतं. म्हणजे m हा रियल नंबर आहे, बट m बिलॉंग्स टू r. आता रियल नंबरचा स्क्वेअर कधीही निगेटिव्ह नसतो, म्हणून m² इज नॉट इक्वल टू -9. therefore m² = 16 मिळणार आहे. m² = 16 बोथ साइडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर m = ±4 मिळणार आहे. जे m ची व्हॅल्यू मला ±4 मिळालेली आहे. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती इक्वेशन 2 मध्ये आपण पुट करूया. पुट m ±4 in equation 2, we get इक्वेशन 2 आपल्याला मिळालं होतं n = -12/n -12/m. m ची व्हॅल्यू ±4 इथं पुट केली. आता इथं बघायचं 4 1 जार 4, 4 3 जार 12, म्हणजे इथं 3 येणार आहे. मायनस अपॉन प्लस असेल तर मायनस येतं, मायनस अपॉन मायनस असेल तर प्लस येणार, म्हणजे n ची व्हॅल्यू मायनस और प्लस 3 मिळणार. therefore आता बघा अंडर रूट b² - 4ac म्हणजे अंडर रूट 7 - 24 आयोटा ची व्हॅल्यू m + n आयोटा येणार असं आपण कन्सिडर केलं होतं. इथे m ची व्हॅल्यू ±4 आणखी n ची व्हॅल्यू मायनस और प्लस 3 आयोटा ॲज इट इज. याच्यातून प्लस और मायनस कॉमन घेतलं तर इथं 4 - 3 आयोटा ब्रॅकेट मध्ये होणार, कारण प्लस बाहेर घेतलं तर आतमध्ये मायनस राहतं, मायनस बाहेर घेतलं तर आतमध्ये इथं प्लसच्या ठिकाणी मायनसच येणार आहे. म्हणून प्लस और मायनस 4 - 3 आयोटा हे b² - 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे. अंडर रूट b² - 4ac ची. तेव्हा एवढा पार्ट आधी नोट डाऊन करा, मग पुढचा पार्ट आपण बघू. अंडर रूट b² - 4ac इज इक्वल टू अंडर रूट 7 - 24 आयोटा इज इक्वल टू प्लस और मायनस 4 - 3 आयोटा असं आपण मिळवून घेतलं होतं. द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन इज गिवन बाय x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू -2 इंटू ब्रॅकेट मायनस इंटू ब्रॅकेट 2 प्लस आयोटा आहे, मायनस इंटू ब्रॅकेट 2 प्लस आयोटा b ची व्हॅल्यू दिली, प्लस और मायनस अंडर रूट b² - 4ac ची व्हॅल्यू 4 - 3 आयोटा आलेली आहे, प्लस और मायनस 4 - 3 आयोटा अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे, 2 इंटू 1 इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस होणार 2 प्लस आयोटा प्लस और मायनस 4 - 3 आयोटा अपॉन 2 मिळणार. x इज इक्वल टू एकदा पॉझिटिव्ह घेऊ एकदा निगेटिव्ह घेऊ. x इज इक्वल टू 2 प्लस आयोटा प्लस 4 - 3 आयोटा अपॉन 2 and x is equal to 2 plus iota minus 4 minus 3 iota upon 2. x is equal to 2 plus iota plus 4 minus 3 iota upon 2 and x is equal to 2 plus iota या मायनस साइन मुळे ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होती -4 plus 3 iota upon 2. x is equal to 2 plus 4 केलं तर 6 येणार आणि iota -3 iota म्हणजे -2 iota upon 2 and x is equal to 2 minus 4 केलं तर -2 आणि iota plus 3 iota 4 iota
अपॉन 2 x इज इक्वल टू न्यूमरेटर मधून मी 2 कॉमन घेतलं तर 3 मायनस आयोटा ब्रॅकेट मध्ये उरेल अपॉन 2 अँड x इज इक्वल टू इथं न्यूमरेटर मधून 2 जर कॉमन घेतलं तर -1 प्लस 2 आयोटा अपॉन 2. आता हे 2 आणखीन हे 2 कॅन्सल केलं, हे 2 आणखीन हे 2 कॅन्सल केलं, 3 मायनस आयोटा x इज इक्वल टू 3 मायनस आयोटा अँड x इज इक्वल टू -1 प्लस 2 आयोटा. ही तुम्हाला दोन रूट्स मिळालेले आहेत. हे तुमचं फायनल आन्सर आहे. राईट. गिवन इक्वेशनची दोन रूट्स मिळालेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. x स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये 3√2 प्लस 2 आयोटा x प्लस 6√2 आयोटा इज इक्वल टू 0. हे जे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मी त्याचे x ची व्हॅल्यूज जे रूट्स फाइंड आउट करायचे आहे. आता बघायचं कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट इथं a ची व्हॅल्यू 1 मिळणार आहे, b ची व्हॅल्यू मायनस इनटू ब्रॅकेट 3√2 प्लस 2 आयोटा मिळणार आहे अँड c ची व्हॅल्यू 6√2 आयोटा मिळते आहे. आता मी डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो आहे. इथं बघायचं b स्क्वेअर इथं b ची व्हॅल्यू मायनस इनटू ब्रॅकेट 3√2 प्लस 2 आयोटा या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार मायनस 4 इनटू a ची व्हॅल्यू 1 आणखी c ची व्हॅल्यू 6√2 आयोटा. नेक्स्ट स्टेपला निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो म्हणून या निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार म्हणजे 3√2 प्लस 2 आयोटा होल स्क्वेअर. हे मायनस 4 6 जा 24√2 आयोटा असं मिळणार आहे. याचा स्क्वेअर करत असताना फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3√2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, √2 चा स्क्वेअर 2, 9 इंटू 2 केल्यानंतर 18 येणार प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2 इंटू 3√2 म्हणजे 6√2 झालं इंटू 2 केलं तर 12√2 आयोटा ऍज इट इज आलं प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आयोटाचा स्क्वेअर आयोटा मायनस 24√2 आयोटा 18 ऍज इट इज. हे बघा इथं 12√2 आयोटा मायनस 24√2 आयोटा हे जर सबट्रॅक्ट केलं तर मायनस 12√2 आयोटा मिळणार प्लस 4 आयोटा स्क्वेअर साठी -1 लिहिलं म्हणजे हे -4 झालं. 18 मायनस 4 म्हणजे 14 येणार मायनस 12√2 आयोटा. हे मला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता इथं बघायचं हे जे डिस्क्रिमिनंट मिळालेलं आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्मॅट मध्ये आहे त्यामुळे द गिवन इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट्स. याची जी रूट्स मिळणार आहेत ती कॉम्प्लेक्स मिळणार आहेत, रियल रूट्स मिळणार नाही आहेत. आता मी हे अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेतो. अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे 14 मायनस 12√2 आयोटा. ही जे रूट आहे हे मी m प्लस n आयोटा येता असं कन्सिडर केलं where m and n belongs to r. Squaring on both sides we get या साइडचा स्क्वेअर केला तर अंडर रूट 14 मायनस 12√2 आयोटा होल स्क्वेअर इज इक्वल टू m प्लस n आयोटा होल स्क्वेअर. या साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट गायब होईल म्हणजेच काय येणार 14 मायनस 12√2 आयोटा इज इक्वल टू याचं जर एक्सपान्शन केलं तर n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर प्लस 2mn आयोटा असं मिळतं आहे. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणून बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला रियल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल दाखवता येतील आणि त्याच्या आधारे m आणि n च्या व्हॅल्यू मिळवता येतील आणि याच्या आधारे याचं स्क्वेअर रूट मिळवता येईल. पण एवढ्या स्टेप्स आधी नोट डाऊन करा मग पुढच्या स्टेप्स आपण बघू. बघा आपण या स्टेपला आलो होतो
14 minus 12 root 2 iota is equal to m square minus n square plus 2mn iota ही स्टेप्स आपण मिळवली होती. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. बाय इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स वी गेट, या ठिकाणी या साइडचा रियल पार्ट m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर इज इक्वल टू 14 मिळणार आहे. म्हणजे m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर इज इक्वल टू 14, याला इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं. त्याच्यानंतर 2mn इज इक्वल टू मायनस 12 रूट 2 मिळणार आहे, कारण इमॅजिनरी पार्ट्स इक्वल दाखवले. आता हे 2mn इथे इनटू आहे, त्या साइडला जाऊन डिवाइड होणार, म्हणजे n इज इक्वल टू मायनस 12 रूट 2 अपॉन 2m. 2 1 जा 2, 2 6 जा 12, म्हणजे n इज इक्वल टू मायनस 6 रूट 2 अपॉन m. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलं. ही जी n ची व्हॅल्यू आलेली आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट n इज इक्वल टू मायनस 6 रूट 2 अपॉन m इन इक्वेशन 1 वी गेट. आता 1 मध्ये m स्क्वेअर ऍज इट इज मायनस n च्या जाग्याला मायनस 6 रूट 2 अपॉन m होल स्क्वेअर होणार इज इक्वल टू 14. आता हे m स्क्वेअर ऍज इट इज, मायनस सिंबल ऍज इट इज, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. 6 चा स्क्वेअर 36 आणि 2 चा स्क्वेअर 2 येणार. 36 into 2 केलं तर 72 मिळतं अपॉन m स्क्वेअर इज इक्वल टू 14. या इक्वेशनला थ्रू आउट m स्क्वेअर न जर मी मल्टिप्लाय केलं तर m स्क्वेअर इंटू m स्क्वेअर n रेस टू 4 मायनस इथे m स्क्वेअर न मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटरचं m स्क्वेअर डिनॉमिनेटरचं m स्क्वेअर कॅन्सल होईल आणि मायनस 72 येणार इज इक्वल टू 14 ला m स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं 14 m स्क्वेअर येणार. नेक्स्ट स्टेपला n रेस टू 4 हे प्लस 14 m स्क्वेअर या साइडला आलं मायनस 14 m स्क्वेअर मायनस 72 इज इक्वल टू 0. आता इथं बघायचं हे m रेस टू 4 मी लिहिताना m स्क्वेअरचा स्क्वेअर असं लिहू शकतो. मी इथं m स्क्वेअर इज इक्वल टू p पुट करायचं जर ठरवलं, लेट m स्क्वेअर इज इक्वल टू p, तर इथं p स्क्वेअर मायनस 14p येणार आहे. मायनस 72 इज इक्वल टू 0 असं हे इक्वेशन आलेलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येईल आणि p ची व्हॅल्यू काढता येईल. पुन्हा p च्या ठिकाणी m स्क्वेअर भरून n ची व्हॅल्यू काढता येईल. m ची आलेली व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये भरून n ची व्हॅल्यू काढता येईल आणि मग त्याच्यानंतर अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. पण एवढ्या स्टेप्स आधी नोट डाऊन करा. तर बघा आपण p स्क्वेअर मायनस 14p मायनस 72 इज इक्वल टू 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण मिळवलं होतं. इथं प्रॉडक्ट आला पाहिजे मायनस 72 आणि सम आली पाहिजे मायनस 14. असे नंबर मायनस 18 प्लस 4, 18 4 जा 72 म्हणजे मायनस 72 मिळणार आहे आणि याची सम घेतली तर मायनस 14 मिळते. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे मी डायरेक्ट फॅक्टर लिहू शकतो p मायनस 18 आणि p प्लस 4 इज इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 येतो आहे. therefore फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. म्हणजे p मायनस 18 इज इक्वल टू 0 और p प्लस 4 इज इक्वल टू 0. हे मायनस 18 आहे, त्या साइडला जाऊन प्लस 18 होणार, म्हणजे p इज इक्वल टू 18 येणार और p इज इक्वल टू हे प्लस 4 आहे, त्या साइडला जाऊन मायनस 4 होणार, म्हणजे p इज इक्वल टू मायनस 4 मिळालं. आता या ठिकाणी p आपण m स्क्वेअर साठी कन्सिडर केलं होतं म्हणून रिसब्स्टिट्यूटिंग p इज इक्वल टू m स्क्वेअर वी गेट m स्क्वेअर इज इक्वल टू 18 और m स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4. तुम्हाला माहिती आहे m बिलॉंग्स टू r. m हा रियल नंबर आहे आणि रियल नंबरचा स्क्वेअर नेव्हर निगेटिव्ह. या कन्सेप्टच्या आधारे m स्क्वेअर इज नॉट इक्वल टू मायनस 4. therefore m स्क्वेअर इज इक्वल टू 18. आता m स्क्वेअर ची व्हॅल्यू 18 आलेली आहे. therefore m इज इक्वल टू प्लस और मायनस 3 रूट 2 येणार. 18 चं स्क्वेअर रूट काढलं 9 into 2 केलं तर 18, 9 चं स्क्वेअर रूट 3 येणार,
रूट 2 चं स्क्वेअर रूट 2 येणार म्हणजे प्लस ऑर मायनस 3 रूट 2 मिळणार. मी m ची व्हॅल्यू m इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 3 रूट 2 इक्वेशन 2 मध्ये मी सबस्टिट्यूट करतो. वी गेट इक्वेशन 2 आपल्याला मिळालं होतं n इज इक्वल टू मायनस 6 रूट 2 अपॉन m म्हणजे मायनस 6 रूट 2 अपॉन m ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 3 रूट 2. हे रूट 2 कॅन्सल झालं. 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे इथं 2 उरणार आहे. मायनस अपॉन प्लस म्हणजे मायनस येणार. मायनस अपॉन मायनस म्हणजे प्लस येणार. म्हणजे n इज इक्वल टू मायनस और प्लस 2 मिळणार. नाउ अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू अंडर रूट 14 मायनस 12 रूट 2 आयोटा होतं आणि याचं आन्सर याचं रूट m प्लस n आयोटा येईल असं आपण कन्सिडर केलं होतं. m ची व्हॅल्यू प्लस और मायनस 3 रूट 2 आणखी प्लस n ची व्हॅल्यू मिळाले मायनस और प्लस 2 आणि आयोटा ऍज इट इज. याच्यातून प्लस और मायनस कॉमन घेतलं तर 3 रूट 2 मायनस 2 आयोटा असं ब्रॅकेट मध्ये उरणार कारण प्लस मायनस आहे म्हणजे इथं मायनस येणार आहे. प्लस कॉमन घेतलं तर मायनसच येतं. मायनस कॉमन घेतलं तर ह्या प्लसचं मायनस होतं म्हणजे प्लस और मायनस 3 रूट 2 मायनस 2 आयोटा ह्या अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे. एवढे पॉइंट्स आधी नोट डाऊन करा. पुढच्या स्टेप्स बघूया. तर आपण या ठिकाणी the roots of the given equations are given by x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a या फॉर्म्युल्याच्या आधारे रूट्स मिळतात. x is equal to minus b ची व्हॅल्यू मायनस इनटू ब्रॅकेट 3 रूट 2 प्लस 2 आयोटा ऍज इट इज लिहिली प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आताच आपण काढली होती 3 रूट 2 मायनस 2 आयोटा प्लस और मायनस 3 रूट 2 मायनस 2 आयोटा अपॉन 2 इनटू a ची व्हॅल्यू 1 आहे. x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 मगाशी आपण मिळवलेलं होतं. x इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस होणार प्लस 3 रूट 2 प्लस 2 आयोटा प्लस और मायनस 3 रूट 2 मायनस 2 आयोटा अपॉन 2 इनटू 1 म्हणजे 2 मिळालं. Therefore x is equal to एकदा प्लस कन्सिडर करू एकदा मायनस कन्सिडर करू. x is equal to 3 रूट 2 प्लस 2 आयोटा प्लस 3 रूट 2 मायनस 2 आयोटा अपॉन 2 and x is equal to 3 रूट 2 प्लस 2 आयोटा मायनस 3 रूट 2 मायनस 2 आयोटा अपॉन 2. x is equal to 3 रूट 2 प्लस 2 आयोटा प्लस 3 रूट 2 minus 2 iota upon 2 and x is equal to 3 root 2 plus 2 iota या मायनस साइन मुळे साइन चेंज होतील minus 3 root 2 minus minus plus root 2 upon 2. आता हे plus 2 iota minus 2 iota कॅन्सल झालं 3 root 2 plus 3 root 2 6 root 2 upon 2. x is equal to 6 root 2 upon 2 and x is equal to हे प्लस 3 रूट 2 मायनस 3 रूट 2 कॅन्सल झालं 2 आयोटा प्लस 2 आयोटा म्हणजे 4 आयोटा अपॉन 2 म्हणजे x इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे 3 रूट 2 and x इज इक्वल टू 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 2 आयोटा. x च्या दोन व्हॅल्यूज मला मिळालेल्या आहेत 3 रूट 2 आणखी 2 आयोटा. हे तुमचं फायनल आन्सर आहे. तर आज आपण इथं थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.